दिस इज ओनर ए, दिस इज ओनर बी. ओरिजिनल प्लॉट एरिया किती आहे? 1000 स्क्वेअर मीटर आणि 4000 पर स्क्वेअर मीटर रेट आहे. सो 40 lakhs बिकम्स दी ओरिजिनल व्हॅल्यू. ठीक आहे. सेमी फायनल व्हॅल्यू म्हणजे काय होणार? एरिया डिडक्ट होईल. एरिया डिडक्ट झाल्यानंतर सेमी फायनल व्हॅल्यू तुम्हाला कळली आहे. आणि व्हॉट एव्हर द डिफरन्सेस, बघा, ओरिजिनल प्लॉट आणि सेमी फायनल प्लॉट मधला जो काही गोष्टीचं सबट्रॅक्शन आहे दॅट इज नोन ॲज कंपेन्सेशन किंवा कॉन्ट्रीब्युशन. हे का म्हणतात आता बघा. फॉर एक्झाम्पल, एक ए ओनर आहे, त्याची जागा मध्ये कमी झालेली आहे, त्याची जागा रिड्यूस्ड करून त्याला देण्यात आली, तर ऑब्वियस आहे त्याला काही ना काही प्रमाणात कंपेन्सेशन मिळेल. सो दिस अमाउंट इज पॉझिटिव्ह. हेन्स दिस कॉन्ट्रीब्युशन म्हणजे अप्रोप्रिएट अथॉरिटी म्हणा किंवा प्लॅनिंग अथॉरिटीनी ही कंपेन्सेशन ए ओनरला द्यायला पाहिजे. ठीक आहे, कळतंय माझं? त्याच्यानंतर बी जेव्हा आहे तेव्हा या गोष्टीमध्ये काय होणार आहे की जो काही ओरिजिनल व्हॅल्यू आहे आणि जी काही सेमी फायनल व्हॅल्यू आहे दॅट इज गोइंग टू बी मीन्स सध्याच्या केसमध्ये दॅट इज सेम. हेन्स कोणीच कोणाला काहीच देणार नाही. म्हणजे ओरिजिनल प्लॉट व्हॅल्यू जी ओरिजिनल ओनर आहे ते अथॉरिटीला काहीही देणार नाही. इफ इन केस असं झालं की हा 900 असता आणि हा 50 lakhsच्या 45 lakhsच्या आसपास आला असता, in that case it is known as contribution. In that case it is known as the contribution.